हॅलो. हॅलो, कोण बोलतोय? रमेश नागर. कोण बोलता? आता आमलेला फोन कोणी केला त्याचे? मी केलता मी. मग काय झालं त्याच नेमकं? त्याने काय लेटर केलं टाईप वगैरे, मी म्हणलं शहानिशा करून हे करायचं ना. हा, पण ते लेटर कोणी दिलंय? ते माझा भाऊ बोलतोय ते लेटर कोणी दिलंय? आमचं फेक अकाउंट बनवलंय आणि ते पाठवलंय. आम्ही कसं किती- प्रकरण ऐकून घ्या ना, मी काय म्हणतो ऐकून घ्या. थांब, थांब, थांब. ए शिवी देऊ नको रे, तुला अजून सांगतो मी, ऐकून घे. ऐक, थांब थांब ना मिनिट, ऐक ना, थांब ना. बोला बोला बोला, तुमचं काय काय झालं? मी काय म्हणतो शहानिशा करून आपलं हे करायचं ना. अहो ऐका ना, मी बरं काय बोललो? मी बरं काय ठीक बोलतो आहे. मी काय थांबा, बोलतो? त्या व्यक्तीने मला सांगायचं आंबोरेने ते आंबले ना. अहो ऐका ना, मी तुम्हाला हा, रिस्पेक्टेड बोलतोय. मी मी ते बी तुम्हाला लेटर, काही वाईट नाही बोलत, ऐकून घ्या. कसं असतं माहितीये का. ऐका ना, माझं ऐकून घ्या अगोदर तुम्ही. हा, बर, सोशल मीडियामध्ये मार्केटमध्ये फेक अकाउंट किती बनते? बनतात फेक अकाउंट, ऐकून घ्या. तुम्हाला बरोबर ते आहे का? पाठवू का ऐका तुम्हाला? ना, तुम्ही बरोबर आहे का? ह्याच्या बरोबर आहे का नाही? फेक अकाउंट बनतात का नाही? आता काल बी काय प्रकरण झालं, काल ऐकून घ्या. हा ह्याचं प्रकरण तेलगावचं. हा तेलगाव माजलगाव तुम्हाला माहित असेल. हा, माहिती आहे ना सगळं. तिथलं बी एका व्यक्तीचं तो मला म्हणला, त्याने रिक्वेस्ट केली, ऐकून घ्या. मी त्या दिवशी चांगलं बोललो बरं का. हम्म त्याने काय केलं, त्याचं बी अकाउंट म्हणजे हॅक केलं लोकांनी. हम्म त्याच्यावरनं त्याने शिव्या दिल्या. बरं, ते शिव्या द्यायना का, त्याचा विषय नाही बरं का. हम्म पण तिथून मागं बी 4 वेळेस त्याच अकाउंट हॅक केलं. तसं कसं हम्म. होऊ शकतं? आपण पुन्हा आमच्या सायबरला मी काल सायबरला आहे त्या जिल्हा हॅक गेलतो मी तिथे. ऐका ना, हा. अगोदर त्याच्यामुळे फोन करून विचारायचं असतं की बाबा लेटर तुम्हीच लिहिले का? अहो तुम्ही विचार करा, तुमच्या नावाने उद्या मी लेटर लिहून निघून काय पण करू शकतो, व्हायरल करू शकतो का नाही? अहो, सरपंचाचं लेटर आहे ते सर. अहो हो, मग तुमच्या नावाने मी त्याच्यावर शिक्का सही आहे का काही बघा ना एकदा तुम्ही. शिक्का नाही, त्याच्यावर सही नाही केलेली. हा, मग तुम्ही हे शहाणे सर करायचे असते सर. काय असतं, समोरून फोनवरून बोलत असताना समोरचा माणूस किती प्रतिष्ठित आहे, किती मोठा आहे किंवा मी सांगतो तुम्हाला. हा प्रतिष्ठित आहे ते, त्याचा विषय नाही तो. मग त्यांचं सांगायचं काम होतं ना, बाबा आमचं अकाउंट हॅक केलं, आमच्या अकाउंटने दुसरं एक असं फेक करतं ना. हा, मग कधी पण आहे ना सोशल ऐकून मीडिया, घ्या, सांगतो. ऐका ना, कधी पण सोशल मीडिया हँडल करताना हे सोशल मीडियाचं युग आहे. आता कालच्याला संदीप क्षीरसागरला पत्रकारांनी विचारलं बाबा, ते धनंजय मुंडे नाही म्हणले की बाबा याचं आपल्या हो, बरोबर बीडचा आहे. ऐका ना, माझं ऐका ना, बीडचा बिहार झालं म्हणजे काय? तुम्ही काय बीड जिल्ह्यातच फक्त खून होतात का? बरोबर आहे का? बरोबर आहे. जोपर्यंत संदीप क्षीरसागरनी कानाने ऐकलं नाही तोपर्यंत स्टेटमेंट. तोपर्यंत हे स्टेटमेंट बोललेलं, हा, तोपर्यंत संदीप क्षीरसागरला विचारलं होतं धनंजय मुंडे असं असं बोलले, तर संदीप क्षीरसागरने उत्तर काय दिलं की ही मी जोपर्यंत ऐकत नाही तोपर्यंत कमेंट करणार नाही. बरोबर आहे का? बरोबर. हा, मग तसंच असतं ना. मग तुम्ही अगोदर शहानिशा करायची असती बाबा, या सरपंचांनी खरंच लिहिलं असेल का नसन लिहिलं. अहो सकाळी उलट पोलीस स्टेशनला जाऊन सांगितलं आम्ही की ते हा, पत्र व्हायरल झालेलं हे चुकीचं व्हायरल झालंय, सगळं पत्र हे आमचं पत्र बरोबर. नाहीये. उलट जाऊन सांगितलं आम्ही पोलीस स्टेशनला. चालतंय, चला जाऊ द्या. तुम्ही काय नाही केलेलं ते. अहो आम्ही अहो ऐकून घ्या, हो आम्हाला ऐकून घ्या. ते तसं नका सांगू, ऐकून घ्या ना. मी तसं नाही म्हणत. हा त्यांना मला थोडं राग शांत करा. आता मी बोललो ते भावनेच्या भरीत तुम्हाला बोलून गेलो असं, ऐकून घ्या. हा पण जर तुम्ही सायबर गुन्हा दाखल केला का कोणता केला तिथे? नाही नाही, आम्ही आता आमच्याच गावात पोलीस स्टेशन, ऍक्च्युली आम्ही गुन्हा नाही दाखल केला, आम्ही जाऊन सांगितलं मला बाबा माहिती तसं. नाही, नगरच्या बाउंड्रीवरती ना आपलं अंबोरा पोलीस स्टेशन. काय म्हणले? नगरच्या बाउंड्रीवरती ना आपलं गाव अंबोरा. हो 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 हो. हा, हा. आता आम्हाला जर आता आम्ही ऍक्च्युली जरांगे पाटलाचं खूप मोठं काम केलेलं आहे. नाही असू द्या, मी काय तसं नाही. पाटलाचं काय आपलं काय त्यांचा काही विषय नाहीये, बरोबर आहे. नाही हो नाही का? नाही, ऐका जे ना माणूस समाजासाठी ऐका ना. झटतो त्या माणसाला आपण हे योगदान देणं काळाची गरज आहे. आणि प्रॉब्लेम असा झालेला आहे, आपल्या मतदारसंघात सगळं बंजारा मराठी वाद लागलेला आहे. आणि आपल्या मतदारसंघात काय व्हायला लागलंय? मतदारसंघात नाही, मराठवाड्यात चालू झालं सध्या. बीड जिल्ह्यात तर जास्त आहे सध्या, म्हणजे एक सांगायचं म्हणजे. हा, मग त्यामुळं आमच्या नावाने असे पत्र बित्र भरपूर व्हायरल होतात नाही का? बरोबर. मग तुम्हाला त्याच्यामुळं खोटं वाटेल, ऐकून घ्या. हा बीडला ज्यावेळेस मनोज जरांगे पाटलाची सभा होती, हा रॅली होती त्यांची, बरोबर. हा. त्यावेळेस मी स्वतः 27,000 रुपयाचं मी पाणी वाटलं इथं. तुम्हाला एक अहो सांगतो, आपण ते जातीभेद करत नाहीये. अहो, त्याचा आणि विषयच नाही हा. म्हणजे एक सांगायचं म्हणजे जातीय रंग देण्याचा उपयोग नसतो ह्याच्यामध्ये, बरोबर. आणि असा विषयच नाही आम्हाला काहीच. मतलब हे बघा, आम्ही समाजासाठी एकदम आमचे 100% बांधलेत आम्ही.
बरोबर बरोबर. आमच्या समाजासाठी 100% आम्ही बांधलेलं. आता मला काय म्हणायचं, तिथे एवढे मंत्री संत्री येऊन गेले तर त्यानंतर आमची जरूरत नाही पत्र द्यायची तिथं. आमच्या हे बघा एवढे मंत्री संत्री येऊन गेले तिथं त्यांचे ज्याने गुन्हा दाखल होऊ शकतो त्यांचे जे बघते ते. आमच्या बरोबर. सरपंचाच्या लेटरने काही इफेक्ट होणार आहे का? नाही 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 नाही, ते काय झालं तुमचं व्हायरल झालंय पाहिजे. अहो अहो पण आमची सही नाही काय नाही. अहो सेम तसंच आमचं लेटर पॅडवर पत्र बनवून व्हायरल केलं ते. सेम तसंच आमचं ते लेटर पॅड आहे का ते हा सेम तसंच बनवून व्हायरल केलंय ते. हा, मग तुम्ही बी पाहिलं असेल ते, त्याचा काय विषय अहो नाहीये. अहो मी काय म्हणतो तुम्हाला बघितलं त्याच्यामुळे एवढं क्लिअरिफिकेशन दिलं ना तुम्हाला मी. बरोबर बरोबर. आणि जर आम्हाला जर करायचं असतं तर हा मला काय म्हणायची आम्हाला जर तुम्हाला केलं असतं तुम्हाला डायरेक्ट म्हणलं असतं आम्ही केलं व्हायरल म्हणून ते पत्र. हा, बरोबर आहे बरोबर आहे. सही शिक्का वगैरे हा असतो त्याचा, बरोबर तुम्ही म्हणला. आणि सही शिक्का सगळ्यात महत्वाचं सही शिक्का जर असायचं मग थोडस जबाबदार होतो आम्ही पण. अहो असं तर कुणी पण काही करेल आणि कुणी मग तुम्हाला खोटं वाटेल, ऐका, तुम्हाला खोटं वाटेल, तुम्हाला वाटलंच तर मी पोस्ट टाकतो बरं का. हा तेलगावची कालची बरं का, मी त्याला हा बोललेलं टाकतो तुम्हाला मी. त्या माणसाने रिक्वेस्ट केली मला बरं का, सर म्हणला हे लोक माझं हॅक करून अकाउंट. हा मग काय असतं माहिती का आता तुम्हाला जर फोन करून अचानक जर माणसाने अरे तुझी भाषा केली उद्धटपणे बोललं तर माणसाला इगो चला आठवतो जाऊ द्या, चला जाऊ द्या, आता काय माफ करा म्हणा सरला, त्या सरपंचाला. ते आमच्याकडनं अगोदर ते भावनेचे बरेच आम्ही बोलून गेलो, त्याचा विषय वेगळा तो बरं का. पण तसं वाटणार ना कुणाला बी. आता तुम्ही माझ्या जागेवर तुम्ही जरी असते. 100% वाटणार. मी काय म्हणतो समजून घ्या. मी पण जसं कसं आता प्रत्येकाचा स्वभाव माझ्यासारखा प्रत्येकाचा स्वभाव नसतो. डिपेंड नाही करत आपल्यावर दुसऱ्याला कधी. बरोबर आहे. मग म्हणजे त्यामुळे कोणाला बी वाटणार की बाबा माझ्या जागेवर जरी तुम्ही असते तर तुम्हाला बी असंच वाटलं असतं, थोडक्यात ठीक आहे सांगायचं ना. म्हणजे. मी म्हणतो जरांगे पाटलावर कोणी बोलून दाखवा मी सांगतो काय त्याला. बरोबर आहे ना. बोलून दाखवा कोणी पण मग बघू ना आपण काय आहे ते. पण बरोबर. तुमचं बरोबर आहे त्याची त्याची भावना असती त्याची प्रतिष्ठा असते त्या लेवलला. पण तुम्ही फक्त काय रिॲक्ट डायरेक्ट झाला म्हणून हे प्रकरण घडलं असं. चला जाऊ द्या, काय अडचण नाही. तुम्ही काय करता? व्यवसाय सर आमचा सगळा व्यवसाय कोणता? करतो. मग रिसॉर्ट आहे कृषी मॉल आहे आमचं स्टीलचा व्यवसाय सर आमचा. तुमचं काय काम आहे? बर, मी शेळी पालनाचं कर्ज वगैरे मंजूर करून देतो जिल्हा उद्योग केंद्रामार्फत बीडमधून. बरं बीड मधले जरांगे पाटलाचे जेवढे कार्यकर्ते आहेत ना हं. सगळ्यांना विचारा सागर आमले कोण आहे सगळे सांगतील तुम्हाला. चालतंय चालतंय, 100% भेट घेऊ. माझी तिकडे व्हिजिट वगैरे असते नगरला वगैरे. या जरूर या तिकडे गंगाधर आल्यानंतर तारपुते. 100% भेट घेऊ, काय अडचण नाही. बरं झालं, कसं असतं माहितीये का, कन्फ्युजन होतं माणसामध्ये माहितीये का. तुम्ही बरोबर बोलले नसते, ऐकून घ्या. बरोबर आहे आणि मी तर त्यांना बोलून गेलो, त्याचा विषय नाहीये. बरोबर आहे पण जर ते आपलं जर हे नसतं झाली, शहानिशा नसती झाली, तर माणसाच्या मनात काय झालं असतं बघा. आंबोऱ्याचा सरपंच आहे, बरोबर आहे. म्हणजे ते वाढत चाललं असतं ना मोकारमध्ये. अहो आम्हाला जातीवाद नकोय हा आम्हालाच प्रकरण नकोय बिलकुल सुद्धा. बरोबर आहे बरोबर आहे. व्यावसायिक चालतंय, लोक काय आहे. नाही, द्या त्यांच्याकडे असतील तर द्या. चल जाऊ ते गाडीतून उतरलाय आता खाली तो नेमका तो. ठीक आहे ठीक आहे, त्याला चालतंय, फोन काय करणार अडचण नाही काय म्हणा. चालतंय, बीडला आला तर कॉल करा मला कधी यस आले. यस ठीक आहे, चालतंय.